स्वयंपाक आणि बरेच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये अचूक प्रमाण वापरून गुळाची लापशी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत। गुळाची लापशी ही लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे। ही रेसिपी बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ह्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायलाही विसरू नका। चला तर मग बघूया गुळाची लापशी बनवण्यासाठीचं साहित्य आणि कृती। लापशीचा शिरा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाची लापशी घेतलेली आहे आणि मी साधारणतः 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे, कारण लापशी शिजायला वेळ लागतो। सो आपण अर्धा तास तिला पाण्यामध्ये भिजत ठेवल्यावर ती लवकर शिजते। याबरोबरच मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा किसून। याऐवजी आपल्याला आवडत असल्यास आपण साखरही घेऊ शकता। पाव वाटी मी तूप घेतलेला आहे आणि याबरोबरच मी इथे ही वेलचीची पूड घेतलेली आहे। अत्यंत लिमिटेड सामानामध्ये हा लापशीचा शिरा खूपच चविष्ट आणि तब्येतीसाठीही खूपच हेल्दी असतो। तर चला आता आपण ह्याची कृती बघूयात। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि याबरोबरच इथे मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। लापशीच्या शिऱ्यासाठी आपण तिप्पट पाणी घेतो, म्हणजे जर 1 वाटी आपण लापशीचा शिरा घेतलेला आहे तर आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे। नॉर्मल शिरा बनवण्यासाठी आपण दुप्पट पाणी घेतो, पण गव्हाचा शिरा शिजण्यासाठी वेळ लागतो, सो 3 वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। पॅन गरम झालेला आहे, मी यामध्ये तूप घालणार आहे। तूप आपलं वितळलेलं आहे। आता यामध्ये मी हे लापशी घालणार आहे। ही लापशी आपल्याला मध्यम फ्लेमवर तुपामध्ये परतून घ्यायची आहे। हिला एकसारखं हलवायचं आहे आपल्याला, ही खूप लवकर खाली पॅनला चिटकायला लागते। आपण घेतलेलं हे पाणी आता ह्याला उकळी आलेली आहे, यामध्ये आपण हा गूळ घालूयात। हा गूळ आपल्याला ह्याचा काही पाक किंवा असं काही नाही बनवायचं आहे। हा गूळ आपल्याला फक्त या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। इथे आपल्या या पाण्याला तर छान उकळी आलेली आहे आणि आपला गूळही यामध्ये वितळलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून हा वितळलेला गुळाचं पाणी मी आपल्या लापशीमध्ये आता ओतून घेते। गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवून ह्याला एकजीव करून घेऊयात। आता ह्याला आता उकळी यायला लागलेली आहे। उकळी यायला लागली की आता आपण ह्यावर झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर हा शिरा शिजवायचा आहे।
एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हा शिरा शिजण्यासाठी लागणार आहे। मध्ये 2-3 वेळा आपण उघडून ह्याला चेक करायचं आहे। आता मी हे झाकण ठेवून हा शिरा शिजू देते। एक 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण ठेवलं होतं। ह्यातलं पाणी आता आटलेलं आहे बऱ्यापैकी। अजूनही आपल्याला हा शिजवायचा आहे, पण थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हा असा चेक करायचा आहे, कारण ह्यातलं पाणी आटलं तर हा शिरा लवकर खाली लागू शकतो, कारण ह्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे। मीडियम फ्लेमवरच पुन्हा मी झाकण देऊन ह्याला शिजवणार आहे। एक 10 मिनिटांनी आपण आता हा शिरा चेक करूया। वाव, हे बघा, हा पूर्णपणे छान असं शिजलेला आहे। ह्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि कडांना तूपही छान असं सुटलेलं आहे। आपण हा थोडंसं हातामध्ये घेऊनही चेक करूया। हे बघा, छान असा हा शिरा आपला शिजलेला आहे। बऱ्याचदा आपलं ह्या लापशीच्या शिऱ्याचं प्रमाण चुकतं, कारण हा शिरा जो आहे हा शिजायला थोडा वेळ लागतो। पाण्याचं प्रमाण, गुळाचं प्रमाण आपण एकसारखं ठेवलं तर छान असं चविष्ट हा शिरा शिजून तयार होतो। आता मी इथे गॅस बंद करते आणि यामध्ये आपण घेतलेली ही हिरव्या वेलचीची पूड मी घालणार आहे। आपल्याकडे सुंठ पावडर अवेलेबल असेल तर जरूर घाला। लापशीच्या शिऱ्यामध्ये सुंठ पावडर खूपच छान लागते। माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी आता नाही घातलेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण एक 5 मिनिटं याला झाकण ठेवूया आणि नंतर याला सर्विंग प्लेटमध्ये काढूया। अचूक प्रमाण वापरून आपण बनवलेला हा लापशीचा शिरा आता खाण्यासाठी तयार आहे। यावर थोडेसे ड्रायफ्रूट स्प्रिंकल करून मी याला गार्निश करते। आपण ही रेसिपी हे योग्य प्रमाण वापरून आपल्या घरी नक्की करून बघा आणि आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली ह्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका। आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। थँक यू।